साऱ्या विश्वाला सोबत हवा आहे. अरे आज या जगामध्ये आपण मंडळी काय पाहतो? आज सगळीकडे फक्त रक्त रक्त आणि रक्त पाहतो, सगळीकडे फक्त भांडणं पाहतो, सगळीकडे फक्त अशांतता पाहतो. म्हणून तर आता आमच्या गायिकेने गायलं की आज या विश्वाला खऱ्या अर्थाने बुद्ध जाव. हो, आज या जगाला युद्धाची नाही तर बुद्धांच्या विचारांची गरज आहे. आज या जगाला नक्कीच बुद्धांच्या विचारावर चालणाऱ्या माणसांची गरज आहे. आणि आज या जगाला समानतेची, शांततेची गरज आहे. आणि म्हणून आज या सोहळ्याच्या माध्यमातून तथागतांना, भगवान गौतम बुद्धांना आणि माझ्या भीमरायाला मानाचं बंधन केलेलं आहे. आज मंडळी एकच म्हणावं वाटतं, आज आनंदाचा दिवस आहे. आज रियांचा पहिला वाढदिवसाचा सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये आज या ठिकाणी साजरा करतोय. अरे आनंद आहे आपल्याला आज की आपण रियांचा वाढदिवस आज मोठ्या जल्लोषामध्ये आज साजरा करतोय. पण जर तोच पूर्वीचा काळ आज राहिला असता तर, अरे तोच पूर्वीचा काळ आज जर राहिला असता तर आज आपण हा वाढदिवस थाटामाटाने आनंदाने साजरा करू शकलो नसतो. अरे माझा भीमरावच जर जन्माला आला नसता, जर माझे बाबासाहेब जन्माला आले नसते तर आजही आपलं जीवन किड्या मुंग्यासारखंच राहिलं असतं. अरे आजही आपण दीन दलित आणि हीन म्हणूनच राहिलो असतो. आजही आपण तसेच मागासलेले राहिलो असतो. म्हणून तर मला असं वाटतं की माझा भीमराव जन्माला आला, माझे बाबासाहेब खऱ्या अर्थाने जन्माला आले, म्हणून माझ्या कुळाचा उद्धार झाला. म्हणून तर मला असं वाटतं की त्या रामजी सुभेदाराच्या घरामध्ये, त्या रामजी सुभेदाराच्या घरामध्ये असा एक बाळ जन्माला आला, एक धगधगता अंगार जन्माला, अर्थात जातीयवादी सैतानांचा कर्दनकाळ माझा भीमराव जन्माला आला. अरे अशी उगवली सोनियाची सकाळ, अशी उगवली सोनियाची सकाळ आणि जन्मास आला माझा भीमबा. जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा. सोनियाची उगवली सकाळ, ओ सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा. भीमाई माता प्रसूत होता, भीमाई माता प्रसूत होता, हर्षित झाले ते रामजी पिता. धन्य झाली कुळी सखुपाय, ओ धन्य झाली कुळी सखुपाय, कुळी सखुपाय. जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा. तारीख 14 एप्रिल माहे, तारीख 14 एप्रिल माहे, महू गावात है वारे वाहे. ठेंगणे भासे आभाळ, ओ ठेंगणे भासे आभाळ, भासे आभाळ. जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा. सोनियाची उगवली सकाळ, ओ सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा, जन्म से आले भीमबा.
जोरदार ड्रायव्हर असे भाऊ खऱ्या अर्थाने जोरदार ड्रायव्हर म्हणजे पेंटिंग ठेवलेली आहे. तर आपण या ठिकाणी जाऊन टॅटो पेंटिंग करू शकता आणि टॅटो पेंटिंग करून आपल्या घरच्यांना देखील दाखवू शकता. अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी साकारत आहोत. आठपाट नगर होतं, एक आठपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, तिथे एक राणी होती. नंतर मग काय झालं असं त्या आठपाट नगराच्या कथा असतात. काही कथा अशा असतात की समोरून एक बाण आला, एक वेगळं अस्त्र होतं, इकडून एक बाण गेला. अशा पुराणातल्या कथा देखील आहेत. परंतु या कथा फक्त आपण ऐकतो, या कथा फक्त आपण खऱ्या अर्थाने इमॅजिन करतो. हो नक्कीच त्या काळामध्ये असं झालं असेल, परंतु माझ्या भीमरायाच्या कथा खूप वेगळ्या आहेत. माझ्या भीमरायाच्या कथा आठपाट नगरामधल्या नाहीये. रामजी संवेदनाच्या भीमरायाला देखील शाळेमध्ये पाठवलं गेलं. शाळेमध्ये माझा भीमराव आनंदाने गेला. अस्पृश्य, अरे अस्पृश्य म्हणून त्याला वर्गात घेतलं गेलं नाही, तर वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं. माझा भीमराव अस्पृश्य म्हणून त्याला वर्गात न घेता वर्गाच्या बाहेर बसून त्याला शिकावं लागलं. आणि जो वर्गाच्या बाहेर बसला, जो वर्गाच्या बाहेर बसला आणि शिकला आणि या देशाचा घटनापती झाला, बॅरिस्टर झाला, ही कथा सत्य आहे. ही कथा आठपाट नगरातली नाहीये. आज आपण या ठिकाणी मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये, आज या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये रियांचा वाढदिवसाचा सोहळा साजरा करतोय. प्रत्येकाला आयुष्यामध्ये पाणी महत्वाचं असतं मंडळी. प्रत्येकाला आयुष्यामध्ये जगण्यासाठी ऑक्सिजन आणि पाणी महत्वाचं असतं. परंतु महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह सगळ्यांना माहिती आहे. अरे जर माझ्या भीमरायाने 14 तळ्याचा सत्याग्रह केला नसता तर आज अस्पृश्य म्हणून आपल्याला हिणवलं जातंय. आपल्याला पाणी कधीच मिळालं नसतं. जर आपल्याला पाणी मिळालं नसतं तर आपलं जीवन अर्धवटच राहिलं असतं. ही कथा सत्य आहे की माझ्या भीमरायाने सगळ्यांना पाणी मिळवून दिलं. अशा अनेक कथा आहेत मंडळी. रिलायन्स मोठा होईल, परंतु या आमच्या भीमरायाच्या कथा कधीच संपणार नाही. म्हणून आजच्या या सोहळ्यामध्ये अर्थात संजय शिरसाट यांची देखणी कलाकृती सन्मान महाराष्ट्राचा या सोहळ्यात येत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्याच खऱ्या अर्थाने विभागाची शान आणि या गायकीच्या क्षेत्रामधला आमचा अभिमान. जय श्री शिंदे. समाज सुधारणा, किती भीमाच्या
ठिकाणी टॅटो पेंटिंगला सुरुवात झालेली आहे. लहान लहान मुलांनी जायचं आहे. छोटी सरबत पिते, ज्या हातावर टॅटो काढ, जा बाळा टॅटो काढा. लहान लहान मुलं आमच्या इथं सगळे आहेत, त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की आतमध्ये टॅटो पेंटिंगला सुरुवात झालेली आहे. मस्त मस्त टॅटो काढायचे. चला सगळेजण, लहान मुलं जा. लहान मुलांना मोठे मुली पण गेल्या तरी चालतील, मोठी मुलं पण गेले तरी चालतील. आज या ठिकाणी अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये रियांशचा वाढदिवसाचा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय. डेरे मॉल आलेला आहे, छोटा भीम आलेला आहे. त्याच वाढदिवसाचा सोहळा आपण अतिशय सुंदररित्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आज या ठिकाणी आपण साजरा करतोय. आणि फक्त तुम्हीच नाही तर खास करून बघा, डिझनी वर्ल्ड मधून ही सगळी मंडळी आलेली आहेत. खास करून ह्या लोकांना आज पाचारण केलेलं आहे रियांशच्या वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी. त्यामुळे आमचा डोरेमॉल पण आहे त्या ठिकाणी, छोटा भीम आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी मिकी माऊस पण आहे. सगळी मंडळी तुमचं करमणूक करणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुंदर असं भोजन देखील आज या ठिकाणी रियांच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आहे. स्नेह भोजनाचा देखील आनंद घ्यायचा आहे. परंतु लहान मुलांसाठी, आमच्या मुलींसाठी, आमच्या मुलांसाठी, मोठ्यांनी पण हातावर टॅटो पेंटिंग केली तरी चालेल. या ठिकाणी आमचे टॅटो पेंटिंगचे आर्टिस्ट या ठिकाणी बसलेले आहेत. प्रत्येकाने आपल्या हातावर सुंदर सुंदर टॅटो काढायचे आहे. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला टॅटो काढण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. परंतु आज रियांच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुंदर सुंदर टॅटो या ठिकाणी काढायला मिळणार आहेत. मंडळी, अतिशय सुंदर असं वातावरण. रियांचा पहिला वाढदिवस आहे. नक्कीच रियान शिकणार, मोठा होणार. मोठा झाल्यानंतर तो शिक्षक होणार, पोलीस होणार, वकील होणार की गोळ होणार, हे त्याचं पुढचं भवितव्यच आहे. माझा भारत देश आज सुरू आहे. त्याच्या घटनेवर माझा भारत देश सुरू आहे. अरे 15 ऑगस्ट 1947 रोजी माझा भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी माझा भारत देश स्वतंत्र झाला. परंतु खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक झाला आणि चालायला आणि बोलायला लागला. कोणामुळे? तर माझ्या भीमरावामुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती तयार केली. घटना कोणी तयार करायचा याच्यावर खूप मोठा खर्च झाला. अरे घटना समितीमध्ये, मसुदा समितीमध्ये अनेक जण होते, परंतु प्रत्येक जणांनी तिथे टांग दिली, या भाषेत म्हणावं लागेल. कोणी आजारी पडला, कोणी परदेशी गेला, कोणी अंग काढून घेतलं. फक्त माझा भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास केला आणि या देशाची घटना निर्माण केली. आज अनेक जण म्हणतात की खऱ्या अर्थाने घटना बदलली पाहिजे. अरे घटना कधीच बदलू नका. माझ्या भीमाने परिश्रम घेऊन ही घटना तयार केलेली आहे. आज या देशामध्ये प्रत्येक जण शिकून मोठा होतो आणि शिकून मोठा झाल्यानंतर गले लट्ट पगारासाठी परदेशात जातो. परंतु माझा भीमरावांनी तसं कधीच केलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसं कधीच केलं नाही. अरे बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर पैसा भरपूर कमावला असता. परंतु बाबासाहेबांनी पैशाच्या पाठी न जाता या देशातल्या जनतेसाठी आपला लढा चालू ठेवला. म्हणून तर मला असं वाटतं या देशात शिक्षक अनेक झाले, या देशामध्ये पोलीस हवालदार अनेक झाले, या देशामध्ये इंजिनियर नक्कीच अनेक झाले, अरे या देशामध्ये बॅरिस्टर पण अनेक झाले. परंतु बॅरिस्टर म्हटला सगळ्यात मोठा बॅरिस्टर या देशाचा घटनापती फक्त माझा भीमरावच झाला. म्हणून त्यानंतर एक सुंदरसं भीमगीत घेऊन येत आहेत आपल्या समोर स्वप्नीलजी. अरे दिया दिया सब कोई कहे, बातें कहे न को। अरे दिया दिया सब कोई कहे, बातें कहे न को। बातें बेचारी रात भर जगी, के नाम दिया का हो। अहो गांधी जी कस्तूरबा, नेहरू जी कमलाबाई, अहो गांधी जी कस्तूरबा, नेहरू जी कमलाबाई, अन लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई. वदे काय सांगू मी ती नवलाई. मन गहिवरला फुलन बहरला, मन गहिवरला फुलन बहरला, पतूर आलय आज येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझ येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझ, बॅरिस्टर साहेब.
चांगलं 50 रुपयाचं काळी करून